मुक्कामाला असतील. त्याच मंदिरात मी आता उभी आहे. मात्र हे पालखीचं मुक्कामाचं जे ठिकाण आहे तो बदलण्याचा घाट जो आहे तो आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून घालण्यात आलेला आहे. या संपूर्ण निर्णयाचा जो विरोध आहे तो या पालखी विठ्ठल मंदिराच्या जे विश्वस्तांकडून करण्यात येतोय. ते आता आपल्या सोबत आहेत, विश्वस्त आहेत, तिथले नागरिक आहेत. सर्वप्रथम तर तुम्ही हे सांगा की असा निर्णय हा एकतर्फी घेण्यात आलाय की तुम्हाला याच्या आधी काही कल्पना देण्यात आली होती? आम्हाला या संदर्भात कुठल्याही इथल्या मंडळाच्या किंवा देवस्थान पालखी विठोबाला कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय करण्यात आलेला आहे. त्याआधी मी त्याचा निषेध करतो. जय काय कुठला असा एवढा मोठा निर्णय करायचा, वर्षानुवर्षाची परंपरा आहे, जो उत्सव आहे, जो सण पुणे शहराचा आहे, तो तुम्ही असं कसं काय खंडित करू शकता? तुम्हाला जे काही गैरसोय वाटत असतील, ज्या तुम्हाला काय अपूर्ण ज्या आमच्याकडनं ज्या काही सोयी वाटत असतील त्या संदर्भात तुम्ही आम्हाला कळवावं ना. आम्ही त्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला ती सोय उपलब्ध या ठिकाणी करून देऊ. ज्या समस्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही पूर्ण करू. प्रशासनाने देखील आता यावेळी 10 कोटी रुपये श्रीनाथ भीमाले चेअरमनांनी दिलेले त्या ठिकाणी सुशोभीकरणाकरता, आणि अतिशय चांगल्या प्रकारे भविष्यात देखील आम्हाला करायचं आहे. सर्व कार्यकर्ते करतात, सर्व मंडळ करतात, सर्व जाती धर्माची लोक या परिसरामध्ये राहतात. कॉस्मोपॉलिटन एरिया आहे, तरी देखील एवढ्या दिमागदाराने आणि या उत्साहामध्ये पालख्या एवढ्या आनंदात आणि आनंदात जात असतात. प्रत्येक वर्षी आहे, प्रत्येक वारकरी इथं प्रसाद घेतल्याशिवाय जात नाही. इथला गरीबातला गरीब विडी कामगार जरी असेल तर तो त्याच्या घरामध्ये किमान 5 लोक, इथला हमाल पंचायतला जो हमाल असतो तो देखील आपल्या घरी नेऊन 5 वारकरी तरी त्याला जेवू घालतो. अशी इथली जी परंपरा आहे ती खंडित करू नये. आणि जर खंडित जर करणार असेल तर सर्व पुणे आमच्या परिसरातले जेवढ्या पेठेतली जेवढी मंडळं आहेत, सगळ्या समाजातली सर्वच स्तरातली लोक, राजकीय लोक असतील, आम्ही सर्वजण याचा त्रिवेद निषेध करू आणि याला सर्व मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलनाचं स्वरूप करू, हे मी सांगतो. त्यांच्याकडून सांगण्यात आले की ही जो परिसर आहे हा कमी पडतोय. मात्र महापालिकेने यंदाच्या ज्या अर्थसंकल्प झाला त्यात 10 कोटीची तरतूद आहे. मग तरी पण असा निर्णय का घेण्यात आलाय? मला तेच कळत नाही आहे. काही वारकरी निवारा सोय असते, सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा असतात, इथे छोटे छोटे हॉल असतात, बिल्डिंग असतात, बिल्डिंगच्या टेरेसवर वारकरी राहतात, पार्किंगमध्ये वारकरी राहतात, लोक स्वतःच्या घरामध्ये ते वारकऱ्यांना ठेवतात. म्हणजे हा भक्तिभावाचा विषय असतो, सगळ्यांना सेवा करायची असते, ही सेवेचा विषय आहे. आणि आज एवढ्या वर्षात कधी हा प्रॉब्लेम झाला नाही. मागच्या गतवर्षीसुद्धा भरपूर गर्दी होते, तेव्हाही कधी हा प्रॉब्लेम नाही. कधी चेंगराचेंगरी झालेली नाही आजपर्यंत, कधी कुठल्या वारकरी जखमी झाले असे वृत्त पण नाही कधी आजपर्यंत. पण फक्त मनात आला म्हणून निर्णय घ्यायचा हे योग्य नाही आहे. समजा तुमच्या मनाचं असं असं इथं जागा नाही होते, कुठली सुविधा अपुरी पडते, तुम्ही प्रशासनाला सांगा ना. आज हा महाराष्ट्राचा सण आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा याला मदत करत असतं. वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय मदत असते, वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोलिस असतात, सगळ्या सुखसुविधा त्यांना कमी पडू नये, जेवढं त्यांना गरज लागेल तेवढं जास्तीत जास्त प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतं. सरकारने इथं कुठं कधी मागं हटत नाही कुठलंच. पण तुम्ही म्हणताय आम्हाला इथनं जायची गर्दी होती, हे कारण आम्हाला नाही पडत आहे. तुम्ही या, तुम्ही चर्चा करा. तुम्ही इथं जेव्हा आता आम्ही त्या दिवशी त्यांना पत्र दिले आळंदी देवस्थानला देऊन, ते म्हणले आम्ही इथं जागा पाहणीला येऊ, तेव्हा आम्ही तुम्हाला बोलू. पण हे कधी आम्ही तिथे गेलो त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही अगोदर यायचं जागा पाहण्याबाबत स्थानिक मंडळ बोलवा, स्थानिक पक्षाची लोकं बोलवा, वारकरी संप्रदायातल्या लोकांना बोलवा. त्यांची इच्छा नाही इथं हलवी म्हणून पालखी, मग तुम्ही परस्पर कसा निर्णय घेऊ शकता? आज मी वारकरी संप्रदायाला पण विनंती करतो की आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने आपण तिथं त्यांना सांगा देवस्थानला की बाबा पालखी इथं हलवू नका, ही आमची कळकळीची विनंती आहे. आणि भाऊने सांगितल्याप्रमाणे जर समजा नाहीच नाही ऐकलं तर आम्ही आंदोलन करू. आम्ही आता ठरवलं की सगळ्या मंडळांची आम्ही बैठक घेणार नानापड्यातल्या, आणि उद्या एक सह्यांची मोहीम घेतोय आम्ही. उद्या सगळ्या मंडळांचं आम्ही इथं सगळ्यांना बोलून घेणार आहे, सह्यांची मोहीम आम्ही घेणार आहे. सर्व मंडळ जिथं कोणाचं नाव नसणार आहे, काय नसणार आहे, कुठलं पक्ष नसणार आहे, फक्त एकच भावना प्रत्येक मनात ही पालखी इथं राहिली पाहिजे. आपल्यासोबत महिला देखील आहेत. आजी काय सांगाल की जागा हे जे ठिकाण आहे मुक्कामाचं तो बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, काय म्हणतात? आता काय सांगायचं, कळल्यापासून पायाखालची जमीन हादरली. म्हणलं पालखी आमची इथंच असावी, सगळं व्यवस्थित होतं. अक्षरशः वारकरी लोक म्हणतात पुण्यात जेवढी आमची उडबस होती तेवढी इतर कुठंही होत नाही. पुणं सोडलं की खाण्यापिण्याचे म्हणजे त्यांचे हाल होतात. घरगुती मंडळाची टोटल सगळी लोक त्यासाठी झटत असतात. काय करायचं, कसं करायचं, सगळं नियोजन असतं. मग हा एकतर्फी निर्णय काय घेतला? तर भाऊ बोलले, मग त्या मताची मी सहमत आहे की सगळ्यांशी भेटून सगळ्यांची मतं विचारून निर्णय घ्यावा ना, भावनांशी खेळू नये ना. आणि वारी म्हणजे एक अशी आहे बघा, तुम्ही शाळेत मुलांना म्हणलं काठी घ्यावी लागते, पण वारी हा असा प्रकार आहे मी स्वतः अनुभवलेला आहे. आईने माझ्या 25 वर्ष वारी केली, शेडग्यांच्या दिंडीमध्ये म्हणलं वारी केलेली मी. तर शिस्त एवढी आहे
एक माणूस इकडे इकडे होणार नाही, वस्तू इकडे तिकडे जात नाही. सगळ्या जातीची धर्माची माणसं असतात, माऊली माऊली चला चला पुढे चालतात. तर इथल्या ह्याच्याशी खेळू नये म्हटलं, वारी आमची इथली हलवू नये म्हटलं, एवढंच माझं म्हणणं आहे. तिथले विश्वस्तांकडून परिसर जो आहे तो कमी पडत असल्याचं कारण त्यांनी जरी पुढे केलं असलं तरी याला कुठेतरी मागच्या वर्षी झालेला वाद कारणीभूत आहे का अशी देखील चर्चा आहे. बरं वाटतं खरंच मागच्या वर्षी जो आळंदीच्या विश्वस्तांचा तिथल्या विश्वस्तांचा वाद जो आला तर त्याच्यामुळेच असा निर्णय घेतलाय. एकतर हा जो पालखी सोहळा याच्यामध्ये लाखो भाविक सहभागी होत असतात, तर एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये छोटासा वादविवाद होऊ शकतो, पण वादविवाद झाल्यानंतर त्याच्यावर संवाद घडून ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यावर उपाययोजना करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या त्रुटी आहेत त्या सोडवण्यासाठी विचार केला पाहिजे, पण तो विचार सोडून इथं जी शेकडो वर्षाची जी परंपरा आहे, परंपरा घडायला शेकडो वर्ष लागतात, ती परंपरा बदलायचं काम जे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. आमची अशी इच्छा आहे की याच्यावर संवाद घडावा, ज्या काही त्रुटी आहेत त्या सोडवण्यात याव्या आणि सर्वांच्या सहभागातून सर्वमान्य उपाय निघावा आणि इथं जी परंपरा आहे ती जपावी. कारण हा नुसता पालखी सोहळा नाही आहे, हा आमच्या अस्मितेचा आणि भावनेचा विषय आहे. तर याचा विश्वस्तांनी आणि जे काही मंडळी आहेत त्यांनी योग्य तो संवाद घडून इथल्या ज्या त्रुटी आहेत त्या सोडवण्यासाठी आमच्या भागातलं प्रत्येक मंडळ आणि सर्व नागरिक हे पूर्ण सहकार्य करतील. धन्यवाद. अहंकार वर्षानुवर्षांच्या परंपरेपेक्षा मोठा झालाय का असा यातून प्रश्न उपस्थित होतोय असा. नाही, वाद एवढा मोठा नाही. हा सोहळा म्हणजे साधा नाही आहे ना, आज परंपरागत चाललेला सोहळा आहे. जसं पंढरपूरला आषाढी एकादशीला जसा भाग असतो तसा नानापेठेचा हा ऐतिहासिक भाग आहे. दोन्ही पालख्यांचा मिलनाचा भाग आहे हा इथं. आणि जवळ भवानी मातेचं मंदिर आहे, तिथं दोन्ही पालख्या दर्शन करतात आणि दोघे विभक्त होतात. तिथला हा असा ऐतिहासिक भाग आहे की दोन्ही पालख्या एकत्र येऊन हे लाखो भाविक वैष्णव सोहळा इथं साजरा करतात आणि त्यांना व्यवस्था होती ना. सर्व कार्यकर्ते पूर्ण घरातल्या कार्यक्रमासारखं त्याला मदत करतात. आणि अशा ठिकाणी जर दोन व्यक्ती जर भांडत असतील, बघा माणसाचा स्वभाव विचित्र आहे, तो काही होऊ शकतो, पण त्यांच्यासाठी तुम्ही जर हा एवढा मोठा निर्णय घेतला तर चुकीचा आहे. आणि इतिहास तुम्ही जर बदलायला प्रयत्न केला तर इथे स्थानिक लोक सगळे त्याला विरोध करतील. आणि आता आम्ही असं ठरवलं की सर्व मंडळांची एक बैठक लावून सह्यांची मोहीम घेऊन त्याला विरोध दर्शवायचा आहे. आता यापुढे तुमची काय भूमिका असेल, कशा प्रकारे बैठका असतील, अन्यथा पुढची भूमिका? आम्ही आजच इथं सामूहिक आमच्या मंडळांची सर्व कार्यकर्त्यांची संध्याकाळी 7 वाजता महाआरती ठेवलेली आहे. त्या माध्यमातून आम्ही इकडचे सगळे व्यापारी म्हणजे सोनार व्यापारी असो, धान्य व्यापारी, ट्रान्सपोर्ट व्यापारी हे सर्वजण संध्याकाळी इथं आणि आजूबाजूची सगळी मंडळं स्थानिक लोक हे सगळेजण इथे येऊन एकमताने एक निर्णय घेऊ आणि त्याप्रमाणे आमची पुढची वाटचाल असणार आहे. काय निर्णय होतो आम्ही सामंजस्य निर्णय मागतोय. आम्ही त्यांना पूर्ण विनंती करणार आहोत, विश्वासांना विनंती करणार आहोत की हा सोहळा इथेच व्हावा, हा पालखी आगमन सोहळा इथेच व्हावा. त्याप्रमाणे आम्ही मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक नेते सगळेजण सहकार्य करायला तयार आहोत. त्यांच्यासोबत काही बैठक आळंदीच्या विश्वास अजूनपर्यंत तरी काही बैठक झालेली नाही आहे, तसा काही निरोपही आम्हाला झालेला नाही आहे. पण आज आमचे काही स्थानिक लोक त्यांना भेटून आलेले आहेत, मंदिराचे विश्वस्त भेटून आले. संपर्क आता चालू झालेला आहे. मी थोड्या वेळापूर्वी निरंजनाजी यांच्याशी फोनवर मी संवाद साधलेला आहे. फक्त विचारात आहे 13 एप्रिलला याच्यावर काही निर्णय होईल अशी बातमी कळते. पण त्याच्या अगोदर आम्ही सर्वजण सामंजस्याने हा विषय कसा संपवता येईल आणि इथल्या त्रुटी आम्हाला सांगावं. आम्ही स्थानिक कार्यकर्ते किंवा इथले जे काय लोक आहे आम्ही सगळे मिळून पूर्ण प्रयत्न करू की या त्रुटी कमी करायच्या. धन्यवाद. नक्कीच की आपल्यासोबत आत्ता ठीक आहे कशा प्रकारे पुढच्या आता तुमची भूमिका असणार आहे. आळंदीच्या मेन विशेष म्हणजे आळंदीच्या विश्वस्तांसोबत कधी बैठक होती आणि तुमची कलेक्टर आपले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि या इथल्या विश्वस्तांची या तिघांची समन्वयक बैठक कधी पार पडते? आता ह्या वद्य एकादशीला आळंदी येथे मिटिंग होणार आहे. त्यामध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं आहे मिटिंगला. त्यामध्ये दोन्ही आळंदी देवस्थानची आणि पालखी विठ्ठल मंदिराची विश्वस्तांची चर्चा होईल. आणि दोन्ही विश्वस्तांना माझी अशी नम्र विनंती की दोघांनी समन्वय साधावा. त्यामुळे पुणेकरांना त्यांच्या भावना दुखायला जाणार. इथं 350 वर्षाची परंपरा आहे. तर दोन्ही ट्रस्टींनी समन्वय बैठक घेऊन त्यांना चांगला मार्ग काढावा. आणि पालखीचं मंदिरचे विश्वासांनी दोन्ही शेजारच्या जागा घेतलेल्या आहेत. म्हणजे त्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष भीमले साहेबांनी 10 कोटी तरतूद केली आहे. त्याला थोड्या वेळा जाणारच आहे. तर यावेळेस जर त्यांनी ॲडजस्ट केलं तर भविष्यामध्ये आपण 1 वर्षात ते मंदिर मोठं करूयात आणि वारकऱ्यांच्या समस्या येतात ते 100% सोडण्याचा प्रयत्न करू आपण.
नक्कीच या संपूर्ण प्रकरणात आता बैठकांचं सत्र जे आहे ते पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच आता तिन्ही म्हणजेच जी आळंदी व्यवस्था आहे, इथली व्यवस्था आहे आणि कलेक्टर या तिघांची समन्वयक बैठक कधी पार पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेतला जो निर्णय आहे तो घेतला जाईल. त्याच्यामुळे इथंच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम होणार की दुसरीकडे हलवण्यात येणार. अन्यथा जो दुसरीकडे हलवला तर इथल्या जे पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त आहेत त्यांनी कडक आंदोलनाचा इशारा देखील दिल्याचं पाहायला मिळते. शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.